पोरे हो, तुम्हाला कामाला जायच्या वेळेस गाठोडे घ्यायची लाज वाटते का माय माझे? हो काकू, लाज नाही वाटत. पण तुम्ही पहिले सांगितलं असतं आम्ही झोरे घेतले असते. आम्हाला काय ऑप्शन नाही, काय झोरे घेतले असते, पण आम्ही गाठोडे नाही घेत बाई. तुम्ही आता जुन्या बाया घेता. आता तुम्ही म्हणे तुमच्या गाठोड्यात टाका म्हणे, म्हणून आम्ही टाकले आमचे पालव. आता टाकले असते काय? लाजा लागत नाही तर काय लागत? मी मला लागते का लाज? नाही आता घेतलं डोक्यावर, येईल भले लाजा लागते बापा. काय होय, गाठोडे उचला लागते तर उचलाच लागत. हो, आज जर ह्या घरधनानं जर कापसाचे ओझे तुम्हाला आणायला लावले, त्याचं जर कोणी असलं नाही नसलं तर आणा लागले, तर मग आणा नाही का तुम्ही कापसाचे गाठोडे? त्याच्यावर बोली नाही केली का आमच्या बाया? गाठोडे उचलत नाही म्हणून तर काही बोली केली नाही. थांबा, ते शांताबाईचं घराला आवाज द्यायला लागते, त्याला ते सीतादाई करतो म्हणे, आवाज द्यायचो म्हणे. थांबा, बसा उभ्या. शांता काकूचं घर असं बरं झालं दाखवलं तुम्ही. कधी यायचं कामच नाही पडत इकडे, आता काय माहित राहणार आहे. चला, 2:45 वाजून राहिले, द्या आवाज लवकर. हो, मग आपल्यालाच म्हणून त्या काकू उशीर केला. त्याची वाडी तर जवळच, आम्ही पहिले जाऊ. थांब, मी आवाज देतो. शांते, काय करू राहिली व? बाया आल्या ना, चालणं झालं ना, टाईम निघणं घरच्या बाहेर. बाप्पा, झालं मायावाला, चला निघा. हो, आम्ही तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. आल्या का तुमच्या हे बाया? सास भेटले काय? हो, आमचा 7 जणीचा ग्रुप आहे ना. कोणत्या कामाला आम्ही 7 जणी आहे. आमच्या ग्रुपच आहे तो. जाऊ द्या उद्या जसं होते तसं वेचू आपण. हो काकू, तुम्ही तर म्हणे जवळच आहे म्हणे वाडी, तर काही येऊन नाही राहिली, चालून राहिलो. बापा किती वेळ चालून राहिलं, मी म्हटलं जवळच असेल तुमची वाडी. हो बाई, आता 2 वावर चाललं का बस झालं, माय वावरच आहे. आणि बस आता पोचतोच आपण. हो काकू, पोचतो. काकू जरासं मग अधिक लवकर निघायला लागत होतं. जरासा वेळ झाला. करता होतेच बाई वेळ. आता तुम्ही बाया घ्या बोलावलं, तुम्हाला वेळ झालाच ना. जी काकू, होतेच वेळ, असं आहे ना ते, कधी वेळ होतच राहते. हो काकू, मी ऐकलं का तुम्ही त्या बायाला विचारलं, त्या तर 200 रुपये रोज म्हणते. हो बाई, लय वरचढ दिसले बाप्पा त्या बाया, मला लय बोलायला चांगल्या शातीर दिसले. मी पहिल्यांदा गेली बाई, मला दिसल्या तर मी म्हटलं चला बा विचारून घ्या यायले. म्हणून मी विचारलं, तर त्याईनं माझी अडती पाहून मला एकदमच सांगितलं 200 रुपये रोज, ते 3 ते 6. ग्रुप काही असो काकू, आम्ही पैसे कोणाचे घेते जास्त, मेहनती सगळ्याच पैसा मेहनतीचा, आणि त्याच्यात पीक पाणी असं शेतकऱ्याला आम्ही नाही करत असं. करूच नाही. आपल्या भाग्यात आहे तेवढं भेटतेच ना आपल्याला. कोणाचं काही जास्त घेतल्यानं काही पुरत नाही माणसाले. हो काकू, ते येथे त्याच्यातली एक जण लय भारी आहे ते, कांती. ते एवढी भाई आहे का तिले लय लोभ आहे, कोणत्याही गोष्टीचा लोभ आहे. कोणत्या वावरात गेली तर मार तुरीच्या शेंगा तोडून राहिलं, इकडलं काम करणं, मार आणते बाप्पा. काही जांभू होय काय, कोणाच्या वावरातले तोडलेच होय, अशी आहे ते. तिची गोष्ट सांगतो ना शांता काकू. एकदा कनी आम्ही तिच्यासोबत कनी आम्ही कामाला गेलो होतो, आणि त्या घरधनाच्या वावरात होतं म्हटलं चांगले हे चिकूचे झाड होते त्याच्या वावरात. तर हिनं काय केलं, आम्हाला म्हणे मी जातो म्हणे लगविले गेली ते, आणि कायची हो बाई, तिकडे तिने एवढे चिकू तोडले आणि एका झाडाखाली लपून ठेवलं. म्हणजे जायच्या रस्त्यावर बरोबर. आणि मग आम्ही म्हणून खाऊ नव्हता, एवढा उशीर केला. नाही म्हणे बाई, म्हणे मी दूर गेलती म्हणे, असं तसं आम्हाला बम घुमी. आणि मग घरी जाताना हिनं काय केलं, ते जे झोरा होता ना तो बरोबर त्याच्यातून काढला. आणि म्हटलं काय होय व? तर म्हणे काही ना अशी करे आम्हाला. आणि मग आम्ही तिचा हात झोरा पाहिला तसा उघडून, तर बाई किती मोठे चिक्कू होते. म्हटलं चिक्कू. हो का, एवढी हावरी आहे का ते? एवढी हावरी आहे का हो? मला माहितच नव्हतं. हावरेपणा तुम्हाला माहितच नाही बापा, आम्हाला माहित आहे. आम्ही कामाला जातो तो कशी आहे तर दहीची केळ्याची गोष्ट सांगतो. एका वावरात काही केळाचं बन होतं. मग आम्ही तिकडे निघाले गेलो होतो, तर हिनं काय केलं, ते केळं काही बम मोठे जमा केले. मग त्या माणसानं काही चेक केले. त्या माणसाला असं वाटलं का नाही बाई त्यातलं कोणतरी घेतले केळं. तर एवढे केळं घेतले होते हिनं, एवढे लपून ठेवले होते पाणीत, कलर मोठे लपून ठेवले होते. मग म्हणे दाखवा म्हणे बाईले, म्हणे दाखवा म्हणे. आणि हिचं होताच. मग हिनं काही जाताना घेतलं ते उचललं ढोमणं. आणि म्हणून काय होय, आम्हाला काय म्हणे इंधन होय म्हणे. आम्ही म्हटलं गाठोड्यात इंधन मानत असते का म्हटलं कोणी, आम्हाला काय चिवत्या समजून राहिली का तू म्हटलं. मग त्या घरधनाच्या आलं लक्षात. त्या घरधनानं पाहिलं सारं उघडून हिचं, तर काय मा किती मोठं केळ्याच्या फोन्या होत्या म्हटलं तिच्या गाठोड्या. बाप्पा, एवढे हावरपणा कायले करा? दुसऱ्याच्या वावरातले कोणाला कष्ट करावं लागते, एवढं घ्यावं लागत होतं काय नाही ती 10-15 लेकरासाठी, पण एवढं? शांताबाई, तिचं काम सारा कवट्यानंच आहे, तिच्या जमतीचं पोटच नाही भरत. अशी आहे की बाई. मी पहिलची काही कामाला जाणारीच बाई वय, पण आता माझ्या घरी सारा बरोबर आहे. माझी तब्येत नाही राहत बरोबर, माझे पोरं गिरे नोकरीवर लागले, मला काही करा नाही लागत बाई. पण आम्ही पण पहिले कामाला जाऊ, कोणाच्या वावरातलं उलीचं घेऊन ये, घरधन्याला लागन तर भाजीसाठी शेंगा म्हणून उलीच्या तोडू द्या भाऊ. पण उजा घरी न मागो, कधी आम्ही त्याच्या हात नाही लावला, काही नाही. तेव्हाच आम्ही एवढा विश्वास संपादन केला होता ना. विचार ना गंगाबाईले, कधी आम्ही कोणाच्या वावरातलं उलीचंही घेतलं नाही म्हटलं विचारल्याशिवाय. हो काकू, सांगे ना तुम्ही जाय म्हणून पहिले, पण आता तुम्ही तुमचं घरी गिरी सगळं बदललं आता, तर म्हणून काय तुम्ही जायला लागत तुम्हाला. तू मागून राहून राहिली, ये ना लवकर काऊन आरामशी चालून राहिली. चला बापा, तुमच्यासारखी करी कमी डोक्यावर गाठोडा आहे मायवाल्या. बापा तुझ्याच डोक्यावर गाठोडा आहे काकू, पाहिजे म्हातारी असून त्यापेक्षा गाठोडा घेऊन चालून राहिली. तू म्हणतो त्या डोक्यावर त्या कोरं चालून राहिले चांगले समोर. काय बापा समोर काय मागं काय म्हटलं, म्हणून मी आरामशी घेऊन राहिली. तू त्याचाही त्रास होऊन राहिला काय?
ते कायचा त्रास होईन बाप्पा, तू त्या पायाने येऊन राहिली, ये आरामशीर ये, दिवस लाव, काही कर. मी आता चांगलं आहे ना म्हटलं बाई, एकटी मागं राहायशील म्हणून. जेवढी मागं नाही राहिली, जेवढी तू समजून राहिली तेवढी. सुनंदा कोण मागं राहून राहिली व? हा, रोजाचा कापूस आहे म्हणून मागं राहून राहिली काय? हो, रोजाचा कापूस आहे ना म्हणून मागं राहून राहिली. नाही तर मनाप्रमाणे असली तर बस समोर समोर आपल्यापेक्षा समोर, आणि तिच्या वैत जास्त कापूसही नाही तरी ते मागं मागं राहून राहिली. हो ना, मनाचा कापूस असला का जेवत नाही, खावत नाही, समोर समोर चांगला तिचा 700-800 रुपयाचा कापूस होते. आज आपल्यापेक्षा मागं राहून राहिली बाबा. आपल्यापासून तर किती किती दूर राहते. नाही तर ते पाहिजे ते कशी म्हणते, आज मोजत नाही ना कापूस. तिचा आपल्याच पेक्षा कम भरते. लागन तर माया लागन तर मना नाही कापूस म्हटलं 200-300 रुपयाचाच भरते. सगळ्यात मी मागं राहतो, मायावाला कापूस भरत नाही म्हटलं. मला ते यारी पुरत नाही म्हटलं. तसं पाहिलं तर असं रोजान झालं पण मला उरकत नाही ना कापूस. मला उरकतच नाही तरी मी आज तुमच्या बरोबर आहे. कापूस चाले आणि तसं मनाच्या याच्यात भली समोर राहते सुनंदा. त्याबाई केली म्हटलं, आपल्याला लगेच काही नवे चाल पाठवलं. शांता काकू पण चांगलं वाटतं मला स्वभावानं. आपण याच्या इकडे कामाला आलो, पहिल्यांदाच आलो, पण लक्ष काहीच नाही ठेवून राहिलं त्या, काही म्हणून नाही राहिलं. म्हणूनच सुनंदी मागं राहून राहिली. लक्ष ठेवा लागते, नाही तर सुनंदी तर पार भुरकुट कुठंच वाढते. हो आहेच तशी. काय करतो बिचारे, स्वतःच्या वावरात 4-4 पाता समोर राहते, लोकांच्याकडे मागं राहते. आता हसू मागं गोष्टी करून राहिली. आता आपण तिघी किती समोर आहे. आता ते म्हातारी बुडी आहे गंगाबाई, तिच्याकडून जवळ होते ते बिचारी करते. पण ते मागं नाही राहतो, कधी नाही मागं राहत. पण हे पाय ना, आज किती मागं राहून राहिली. गंगा काकूचं काही नाही हो, गंगा काकू तर कधी समोर राहते हो. आता वयमानानुसार होत नाही ना काम जास्त, तरी बिचारा करते. आता घरची परिस्थिती नाही आहे, करा लागते त्याला गंगा काकूले. नाही तर गंगा काकूच कायले येत होत्या. माझी चुलत सासू आहे म्हणाले, पण माझ्या सासूपेक्षा त्याचा स्वभाव चांगला आहे. हो चांगलाच आहे हो बाई त्याचा स्वभाव. काय पाहा लागते, खरंच चांगला आहे स्वभाव. तुला सारच काम वावरलं ते ना, शिकवलं म्हणते. आईच्या घरी तू तर कधी गेली नव्हती म्हणते कामाले. हो मला शिकवलं ते ना. नाही तर माझी सासू मार बोले मले, कामाले नाही जात, घर कसं चालवून, माय पोरगं एकटं कसं कमावून, लय बडबड करे बापा. मला तर कधी कधी असा पश्चाताप होय. पण मी मायच्या घरी कोणतं काम नाही केलं होतं माय वावरातलं. पण आता म्हटलं कसं करा, ही बुडी रोज बोलते, मागं रोज लागे माझी सासू. मग मी असं गंगा काकूला सांगितलं. गंगा काकू म्हणे चालत जा म्हणे बरोबर बाई म्हणे कामाला. हिचं काय ऐकतं म्हणे, मी शिकवतो म्हणे तुले काम म्हणे. पण माझ्या सासूनं चुलत सासूनं मला सारं काम शिकवलं म्हटलं. मीच नाही येत ना मागं कोणत्याच कामाले, मीच नाही येत मागं, मीच समोर थांब. आपण समोर जाता का, थांब जराशी बसू इथं. मोठी पराठे काही वैखून येत बस. तो बाई मी गाठोडी खाली त्याच्या शाळेने बसत. मी मार पाठीले वजवून राहिलं. लय झाला नाही त्यात कापूस खावं. आता अर्धा तास झाला का नाही झालं बसते काय. ह्या पराठीत दिसत नाही म्हणून अशी करू थांब मागं राहिल्या म्हणून का आपण मागं राहायचं काय. घरदाण्याचंही काम झालं पाहिजे ना काही ना काही. हो आपण साऱ्याचा विचार करतो. पण ह्या पायवर किती मागाय. थांब ना जराशी येऊ दे ना त्याईली. आपण समोर करतो का, आपण त्याचा विचार करतो काय. ह्याने करू राहिले विचार. बस पहिले पाणी गिनी पिऊ ना, बस जरासा थकवा काय. हो दे बाई मला थकवा आला बसतो. मग नाही तर शांता काकू तिकडे आहे आणि ह्याही मागच्या येऊ दे त्याईली जराशी आपल्या जवळपास. मग समोर जाऊ समोर पाच चालतं काय. आपण कापूस वेचून राहिलो आणि त्या मस्त आमच्या गोष्टी करत कापूस वेचून राहिल्या. आणि आपण माग समोरच्या समोरच आहे, त्या मागच राहून राहिल्या. अशा किती कापूस वेचून राहिल्या त्या. माझ्या वावरात कशी कच वेचते कापूस. आता कशी मागं राहून राहिली ना. आपण जर तिला म्हणणं तू का ना आज मागं होती तू, किती फुटलं होतं त्याचं वावर. आम्हाला चांगली वय आली, दाटवाली वय आली अशी म्हणून ते अशी म्हणा जोगती आहे ते. कमी भारी आहे काय चाला काय म्हटलं. आज तर काही कापूस म्हणत नाही, तिला माहीतच आहे. आणि किती काही कमी भरला तर येईल काय माहीत होते. अशी हुशार आहे ते, म्हणून आज ते मागं राहून राहिली. हो माही चुलत भाऊजी आहे ना, तिच्या घरची पत्रिका आली. ती आमच्या नात्यात आहे आणि त्याईच्या नात्यात आहे कलाच्या. पण म्हटलं कलानं म्हटलं आम्हाला पत्रिका नाही दिली म्हटलं. आम्ही लागून तर हरेक लग्नात त्याला पत्रिका देतो. पण हिचं काम नव्हतं काय माया हिला द्या लागते बा. नातेवाईक होय, तुझी नातेवाईक होय बाई. हेच नातं जोडून नाही ठेवत ना. हे इले नातं तोडणंच आहे ना कोणाशी. आणि तिला काय वाटते काय माहीत बाई. माझ्यासोबत बोलतच नाही ते. तिला असं वाटते का काय माहीत तिच्या घरी येईन का काय येईन. सप्पा बोलत नाही ते, कधी बोलत नाही ते. आपण काय बोलावं, ते बोलत नाही तर तिला बोलूशा वाटत नाही. आपण नाही बोला, तू नको बोलत जाऊ, काही गरज नाही आहे. हो अशासोबत असंच वागायला लागते, तेव्हाच जमते हो बाई. नाही तर तू म्हणशील काम आम्ही जातो मग तर आपल्याला ते मॅट समजते आणि जास्त हे नाही करायचं. आपण मग दूर लोटाचं. जवळ केल्यानं तर जवळ होते. पण तेच तुझ्यापाशी लग्न नाही धरत मग काय करायचं आहे. मग आपण आपल्याला ते जवळ करत नाही तर आपण दूर करायचं. असे ना नातेवाईक मग त्याच्यापेक्षा दूरची पुरली व. तसंच करतो. माझ्या नातेवाईकातलं जर पत्रिका असेल तर मीच काले द्यायला लावतो तिले. मी नाही द्यायला लावत. चल ना पाणी प्यायला जाऊ ना. तिथं सीतादेवीपाशी पाणी असेल तर काकूले मागू जरासं. चला कुठं त्याच्या वाडीत विहीर आहे का नाही आहे म्हणून. हो चला जरासं थकलो बापा जीव. वेचून राहिलं पाणी पिऊ बाई. बरं साधी सीतादही करायला किती वेळ झाला. पाळणा करा, त्याच्यात गोपालले बसवा, कापसाचा करा, झोके द्या, दही बुनही फेकणं झालं. यायचा विचारायचा कापूस किती मोठा व्यसन झाला असन. पण त्याही म्हणा शांत काकू बाप्पा किती वेळची करते बाप्पा सीतादही. पण सीतादहीला लय वेळ लागते. माया घर शांताराम
ते ना ते त्याईनं मला असंच म्हटलं असतं किती तू लिचक लिचक करतो म्हणून. मला ते करूच देत नाही कधी पण. पण मला वेळच लागते हे सगळं करायले. ती झाली सारच झालं. आता काय राहिलं, काहीच नाही राहिलं. आता बायाचंही झालं बाप्पा वेचणं सुरू. बाई त्या बाया कोण मांग मांग आहे. तिघी जणी दिसून नाही राहिल्या, ह्याच मांग मांग दिसून राहिल्या. दुसऱ्या बाया तर पलटून येऊन राहिल्या. काहून येऊन राहिल्या ह्या? हो ना, इकडे आल्या बाया. हो काय काम आहे आता इकडे? कापूस वेचणं आता. पाणी प्यायला येऊन राहिलो ना काकू. तुम्ही पातीवर पाणी नाही आणलं ना. पातीवर पाणी आणलं असतं तर आम्ही काय इकडे आलो असतो. बाबा पाण्याला नाही म्हणत मी. प्या मग वेचा लागन तर कापूस. पाणी प्या पहिले. झाली बाई माई सीतादाईच तर करायला बाई मला किती वेळ लागला. तुमचा तर लय मोठा कापूसही वेचणं झाला असं. हो झालं ना आमचं. एक गाठोड तिघी मिळून वेचला आम्ही एक गाठोड. आता त्या बापा लय मागे राहून राहिला. काहून त्या होईत त्या जास्तच कापूस दिसून राहिला का काय माहिती यायले. आमच्या तिघी मिळून एक गाठोड भरून यायचं, अर्धही नाही भरलं. आता म्हटलं नाही डबल आणायला लागते. एक घेऊनच आली मी डोक्यावर. झाला तेवढा कापूस. बरं झालं बाई, अधिक डबल जाणं अधिक आणणं त्याच्यापेक्षा बरं ठेवून घेऊन आली इथं. ठेव इथं आता. मग पाणी पिऊन घ्या. वजन आहे हो काकू. लय वजन वाटून राहिले या कापसाले तर. चले वजनच पाहिजे ना माय. पण बिचारे आता सध्या ओला ओला राहते, भार वजन राहते. आता मोजून ठेवते माहितीचे तर किती मोठं कापूसाचं वजन कमी होते म्हटलं. कारण की काही दिवसांनी विकेपर्यंत तो सोकत नाही का. वजन कमी होते, आपापच कमी होते. तसं बापा एवढे दिवस ठेवाच काय देऊ काकू. लवकर लवकर इकून टाका ओला ओला. बाई कोणाला वाटते ना 2 पैसे आले पाहिजे, भावाला पाहिजे. भावाची वाट पाहत बसते आणि भावही नाही आणि काहीच नाही. कापूसही हलका येते. हो बरोबर आहे. चला मी पाणी पितो. बॉटल आहे माहितीकडे. बाई पे पाणी.